हालेलुया 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 हालेलुया. आपण वचनाकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी त्याच्याकडे वचन, बायबल वचन आहे ते वचनाकडे लक्ष देऊया. बायबल आहे त्यांनी बायबल उघडून पाहायचं आहे. बायबल मधला जुना करार निर्गमन 23 अध्याय आणि 20 वचन ह्या वचनात पाहूया आपण. जुना करार निर्गम ह्या वचनात आपण पाहायचे आहे. 23 अध्याय वचन क्रमांक 20. हे वचनात पाहूया आपण. जर सापडलं असेल त्यांनी वाचायचे आहे. 23 आणि 20. हालेलुया 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 हालेलुया. पहा, वाटेने तुला सांभाळ करत्या आणि मी तारण तयार केलेल्या स्थानातून तुला पोहोचवण्याकरता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. आपण सर्वांनी शांतीने लक्ष देऊन ऐकायचे आहे. मध्येच कोणी उठू नये, कोणी गाज करू नये. शांतीने ऐकायचे आहे. हालेलुया. हालेलुया. प्रकाराने वचन वाचलं, तुम्ही कांदून ऐकलेले आहे, ऐकले सुद्धा आहे, पुन्हा वाचत आहे. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचण्याकरिता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवित आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 बघा, परमेश्वर काय म्हणत आहे आपल्या वचनाद्वारे. या वचनात असं सांगत आहे की तुला सांभाळण्याकरिता जो स्थानात मी निवडलेला, जो मी तयार केलेला जो दूत मी तुझ्या संगती उपस्थित करणार आहे. हालेलुया. हालेलुया. तू ज्या वेळेस मार्गाला चालत जाशील, ज्या वेळेस वाटेने जाशील आणि जिथे काय तू माझं कार्य घेऊन जाशील, तिथे तिथे माझा देवदूत तुला येऊन सहाय्य करेल आणि सांभाळेल. हालेलुया. हालेलुया. बघा, परमेश्वराने वचनात आधी सांगितलेलं आहे, तू कुठेही जा, माझं शास्त्रलेखाचं वचन तू कुठेही घेऊन जा, काने कोपऱ्यामध्ये घेऊन जा, मार्गाला वाटेने जा. हालेलुया. हालेलुया. इथे मी तयार केलेला व्यक्ती देवदूत मी तुझ्या बरोबर पाठवेल. तो तुला संरक्षण चांगल्या पद्धतीने तो पोहोचवेल. कारण की जिथे तुला जायचं आहे, जिथे तुला सुरुवात न्यायची आहे माझी, तिथेपर्यंत जागेवर तो तुला चांगल्या पद्धतीने तो देवदूत तुला घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून काही संचय न धरता, काही संचय न धरता आपण विश्वासीन चाललं पाहिजे. कारण की आपल्या संगती देहाबरोबर देह नसेल. हालेलुया. आपल्या बरोबर देहाबरोबर देह नसेल, याचा अर्थ असा आहे की आपल्या बरोबर जसा माणूस आपण आहे तसा माणूस दुसरा नसेल आपल्या सोबतीस, आपल्या कोणी सहाय्य करत नसेल किंवा आपल्या बरोबर कोणी चालत नसेल, तरी पण मनात कल्पना संचय धरू नका, असं साठी की परमेश्वर आपल्या बरोबर. कारण की त्यावेळेस आपण संचय धरलंच ना, आपल्याला संकटात पडतो. पण संचय न धरल्यास कधी संकटात पडणार नाही. त्यावेळेस स्वर्गीय देवदूत आपल्या बरोबर असेल आणि आपल्याला जिथे जायचं तिथे तो परमेश्वराचा दूत आपल्याला सांभाळेल. म्हणून सांगण्यात असं येते बहिणीनो, ज्या वेळेस प्रार्थना करायला जाल किंवा सुवार्ता सांगायला जाल किंवा स्तुती गीत गायला जाल, तुम्ही आजार व्यक्तींना तुम्ही आरोग्य प्रार्थनाद्वारे करा जाल, त्यावेळेस परमेश्वराला प्रार्थना करून जा, तेव्हा परमेश्वर तुमचा खुद येऊन तुम्हाला सांभाळणार आहे. हालेलुया. हालेलुया. आज जसं आज आपण घरामध्ये आहोत किंवा घरून येतो प्रार्थनाला आणि प्रार्थनामधून घरी जातो, त्यावेळेस सुद्धा आपण देवाला सांगायचे की परमेश्वर आजपासून एकटा नाही, कारण की तू माझ्या बरोबर, तू तयार केलेला देव माझ्या बरोबर ठेवलेलाच आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपल्या बरोबर जेव्हा काम मिळवलं जात असताना किंवा आपल्या डोक्यावर जो भार असतो, भार कितीतरी भाराने भरलेला असतो, त्यावेळेस आपल्याला कोणी उठवून देण्यास, चढवून देण्यास कोणी नसतो. त्यावेळेस देवाला याद करा, आठवण करा, हे परमेश्वर मी एकटा नाही तर माझ्या बरोबर तू तयार केलेला देवदूत मला तो भार उचलून देणार नाही. आणि तो भार नेण्याकरिता मला तो देवदूत सुद्धा मला सहाय्य करणार आहे. मला तो भार कधी वजन लागणार नाही, तर तुझ्या विश्वासाने भार मला हलका लागणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून भावनो, प्रत्येक व्यक्ती, हरे का भाऊ आणि बहीण, मूळबाळ
हे प्रभूचे वचन तुम्ही ऐकलं पाहिजे आणि प्रभूला याद केले पाहिजे, आठवण केली पाहिजे की परमेश्वर खरोखर आपणा बरोबर आहे. जो कोणी व्यक्ती विश्वास करत आहे असं व्यक्ती बरोबर प्रभूच्या सदा आणि सर्व दिवस त्याच्या बरोबर चालत असतो. हालेलुया, हालेलुया. कारण की ज्यावेळी एलिया त्यावेळी एलियाच्या टायमात 3.5 वर्ष दुष्काळ पडले असतात, त्यावेळेस सुद्धा एलिया एक जंगलामध्ये गेला. तिथे सुद्धा सर्व देवदूत त्याची सांभाळ करतात, त्याला संरक्षण करतात. आणि एवढंच नव्हे तर परमेश्वर पक्षींना आज्ञा करतो, पक्षी येऊन त्याला मांस भाकर देतात. म्हणजे परमेश्वर किती महान आहे, किती दयाळू आहे. हालेलुया, हालेलुया. आज याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तिथून त्याचं देहरूपाने किंवा त्याच्या स्वरूपात तो येत नाही, पण त्याने तयार केलेल्यांना, त्याच्या दूतांना प्रभू पाठवतो, परमेश्वर पाठवतो आणि ते देवदूत येऊन हर एकाची सांभाळ करतात. कारण की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवर हर एकाची परमेश्वर दूतांना आज्ञा करत आहे, देवदूत येऊन त्याची सांभाळ करतात, त्याला चांगल्या पद्धतीने पोहोचवतात, चांगल्या पद्धतीने आणतात, असं परमेश्वर कार्य करीत. हालेलुया. म्हणून त्या परमेश्वराच्या वचनावर आणि शास्त्र लेखावर आपण विश्वास ठेवला पाहिजे की शास्त्र लेखामध्ये वचन काय सांगत आहे की परमेश्वर जिवंत आहे आणि जिवंत राहणार आहे. म्हणून त्या जिवंताबरोबर आपण सुद्धा जिवंत राहायचं असेल तर आपल्याला ते वचन फॉलो करायचं आहे. हालेलुया. कारण की त्याच्याबरोबर चालायचं आहे, त्याच्याबरोबर राहायचं आहे. आज जसा परमेश्वराने आपल्याला दर्शवलेलं आहे वचन की हा उजेड तुम्हा बरोबर असू दे, तुमचा अंधार मुळीच तुम्हा बरोबर राहणार नाही. तुमचा अंधार मुळीच राहणार नाही, तुमचा अंधार हटून जाणार आहे, निघून जाणार आहे. कारण की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी प्रकाश चालतो त्याला मुळीच ठेच लागणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून भावनो आपण प्रकाशाचा, जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त आहे आणि तो येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारायचा आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकार करत आहे तर त्याच्याबरोबर येशू खूप त्याच्याबरोबर चालत आहे. हालेलुया, हालेलुया. आपण स्तोत्र संहितामध्ये पाहूया 145 अध्याय, स्तोत्र संहिता 145 अध्याय आणि वचन 14. हे वचनात सुद्धा पाहायचे आहे परमेश्वर काय म्हणत आहे, परमेश्वर काय सांगते वचनाद्वारे. हे प्रत्यक्ष आपण ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की परमेश्वर तर सुरुवातीपासून आपला सांभाळ करणारा देव आहे. सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण बनवलं होतं तेव्हापासून आपला सहाय्यक होता, सांभाळणारा देव होता. आज बरं सांभाळत आहे आणि उद्यावर तो आपल्या बरोबर चालणार आहे, तो विश्वास ठेवणारा व्यक्ती बरोबर. म्हणून ते वचन आपण ऐकलं पाहिजे, अंतर्ज्ञान ठेवलं पाहिजे. अंतर्ज्ञान ठेवले वचन दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, त्याला माहित नाही, ठाऊक नाही, ज्याच्या जवळ वचन नाही अशा व्यक्तीने ते वचन दिलं पाहिजे. परमेश्वर त्याच्या बरोबर असला पाहिजे. हालेलुया. 145 अध्याय आणि 14 वचन. पतन पावणाऱ्यांना सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्यांना सर्वांना उभे करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. मग स्तोत्र संहिता 145 आणि 14 वचन ह्या वचनात देखील सांगत आहे, पतन पावणाऱ्या सर्वांना बरोबर परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. हालेलुया, हालेलुया. बघा, पतन पावणाऱ्या सर्वांना म्हणजे तो देवाचा स्वीकार करणारा व्यक्ती, ह्याला सर्वांना परमेश्वर आधार देणार आहे. हालेलुया, हालेलुया. जे खालती पडलेले आहेत, वाकलेले आहेत, त्याला ठाऊक नाही अशा व्यक्तींना परमेश्वर उभा करणार आहे. कारण की जे वाकलेले याचा अर्थ असा आहे की जे पापात पडलेले आहेत, ज्याच्याद्वारे जास्त पाप चुका झालेल्या आहेत, त्याच व्यक्तीनं प्रभू येशू पहिला उभा करणार आणि त्याच्याद्वारे देव कार्य करणार. हालेलुया, हालेलुया. जे पतन करणाऱ्या व्यक्तींना तो सहाय्य करणार, आधार देणार, शांती देणार, संवाद देणार, पवित्र आत्मा देणार. आणि जे वाकलेले आहेत, पापात गुंतले गेलेले आहेत, पडलेले आहेत, ज्याच्याद्वारे महापाप झालेला आहे, महापाप घडलेला आहे, अशा व्यक्तींना प्रभू येशू त्याच्या जवळ करणार आहे आणि त्याचे कार्य त्याच्याद्वारे करणार आहे. सांगण्यात येते नव्या करारामध्ये, ज्यावेळेस आज सोलाचा पोल सांगतो आपण, सोल ज्यावेळेस इतका पापी होता, महापाप करत होता, एक युद्ध आणि महावीर एक सैन्य होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या सेनाबरोबर कोणी युद्ध जास्त करत नाही. आणि सांगण्यात असं येते की जो कोणी विश्वास असेल, जो कोणी भक्तिवेळ व्यक्ती असेल, येशू ख्रिस्त बरोबर चालत असेल, त्याला तो बंदी साईड टाकायचा, न्याय मानल्यावर त्याचे कत्ल करायचं, असा व्यक्ती होता. मग किती तो पापात पडला असेल,
किती त्याच्याद्वारे पाप झाला असेल, किती चुका झाल्या असतील. परमेश्वराने येशू ख्रिस्ताने काय केलं? जो वाकलेला आहे त्यालाच मी उभे करणार आहे. बघा, परमेश्वराने निर्णय घेतला की जो कोणी जास्त पाप करतो त्यालाच मी पुढे करणार आहे. कारण की ती साक्षी घडावी आणि लोकांना दिसावं, कारण की देवाचा गौरव लोकांना करावं म्हणून. हालेलुया. हालेलुया. बघा, जो पापात होता, जो पाप करत होता, चुका करत होता, त्याच व्यक्तीला येशूने उभं केलं आणि त्याच्या देवारे शहरा नगरात, कानापळा, खेडा नगरात सर्व ठिकाणी सुवार्ताची घोषणा पोहोचवली. कारण की परमेश्वर खूप त्याच्याबरोबर चालत होते. हालेलुया. 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 बघा, हे देखील त्याच्याद्वारे कार्य केलं. म्हणून आपण आज स्वतःला कमजोर समजत हो की मी प्रार्थनाला जात आहे तरी मला काही दुःखापासून आरोग्य मिळत नाही, बेस होई नाही, असं आपल्या स्वतःला कमजोर समजत हो. कमजोर कधीही समजू नका. एक पाऊल टाकलं देवाकडे, समजायचे की परमेश्वर मला तो दुःखातून बरा करणार म्हणजे करणार. हालेलुया. हालेलुया. कारण की ज्यावेळी प्रभूच्या मंदिरात आपण जातो तेव्हा आपण आशीष खरोखर घेतो, आशीष पावतो आपण. कारण की परमेश्वराची आशीष इतकी आहे, इतकी महान आहे की त्याच्या आपण नजरेला किंवा त्याच्या किरणाला पाहू शकत नाही, इतकी तेजस्वी आहे. ज्यावेळी त्याची आशीष आपल्यावर येते तेव्हा आपल्यामध्ये सामर्थ्य प्रगट होतो. इतका सामर्थ्य प्रगट होतो की ज्यावेळी जसं आपण पिळलेला असतो, दुःखामध्ये किती संकट असतो, दुःखात होतो, उभा सुद्धा राहता येत नाही, पण ज्यावेळेस उभा राहिल्यावर ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, आशीष येतो पवित्र आत्म्याचा, इतका सामर्थ्य मोठे नाही, तो इतका मोठे की जागा आपण उभं राहू शकत नाही, त्यावर धडकन पडून जातो आपण. आणि जेव्हा पडल्यावर ते फक्त आपला अंग हलकासारखं वाटते, कारण की तेव्हा आपली दुष्ट कार्य निघून जाते आणि परमेश्वर आपल्याला बरा करतो. हालेलुया. हालेलुया. तोच परमेश्वर जिवंत परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर, याकोबाचा देव, अब्रामाचा देव, इलियाचा देव, तो आपणा बरोबर सर्वांबरोबर आहे आज. हालेलुया. 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 म्हणून कधीही देवाला कमजोर समजू नका. कमजोर मात्र आपण नसाल, पण देव कधी कमजोर नाही. तो किती महान आणि श्रेष्ठ आणि राजांच्या प्रभूंच्या प्रभू आहे. त्या जिवंत देवाची आपण स्तुती आणि आराधना केली पाहिजे, त्याचं वचन ऐकलं पाहिजे, विश्वासात चालला पाहिजे. जो कोणी पतन करील तर परमेश्वर त्याला आधार देईल, आणि जो कोणी वाकला असेल तर त्याला उभा करेल. पण परमेश्वर कधी एकटा ठेवणार नाही, तर त्याच्याबरोबर चालेल. हालेलुया. 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 बघा, परमेश्वर आधी ज्या वेळेस जुने काळामध्ये सांगायचं आहे ते आधी परमेश्वर दूतांना पाठवायचा. काय सांगायचं ते? आधी परमेश्वर दूतांना आज्ञा करायचं, देवदूत येऊन खूप त्याचे दासाचे, त्याचे सेवकाची चाकरी करतात, सांभाळतात, संरक्षण करतात. 14 पिढ्या निघून गेल्या. त्याच्यानंतर देवाचे वचन काय सांगण्यात येते की देवाचा कोकरा, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त खुद मानव बनून धरतीवर आला सहाय्य करण्यासाठी. हालेलुया. परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त मानव बनून या धरतीवर खुद आला. पण अगोदर त्याच्या दूतांना पाठवायचा. परमेश्वराचा पुत्र अगोदर त्याच्या दूतांना पाठवायचा, त्यांच्याद्वारे सहाय्य करायचा, त्यांच्याद्वारे कार्य करायचा, त्याच्या दासांना संरक्षित चांगल्या पद्धतीने पोहोचवायचा, सांभाळायचा. त्याच्यानंतर काय झालं? मानवाला कळावं, मानवाला दिसावं, मानवाने देवाचा गौरव करावा म्हणून येशू ख्रिस्त, त्याचा लेकर प्रभू येशू हा धरतीवर आला आणि मानवाबरोबर त्याचा संगती चालू लागला. जे अंधारात होते, जे पापात होते, तो खूप जगाची जगती बनून या धरतीवर आला आणि त्याच्याबरोबर चालू लागला, त्याला सांभाळा लागला. बघा, एवढंच नव्हे तर आज परमेश्वर लोकांबरोबर चालतो. खेड्यापाड्यात, शहरा नगरात, हर कोणाकोणाने तो येशू चालला. येशूने सर्वांना सांभाळलं. जो लंगडा होता त्याला त्यांनी चालता केलं, जो आंधळा होता त्याने त्याला देखता केलं, जो बहरा होता त्याने त्याला ऐकता केला, जो मुका होता त्याला बोलता केलं, जो कोणी दुष्ट रोगी होता त्याला बरं केलं, दुष्ट आत्म्याने पिडलेल्या आत्म्याने त्याला सुटकारा दिला, ज्याच्यावर डाग होता डाग काढून टाकलं, जो रक्तदान स्त्री होती त्याला सुद्धा बरं केलं, ज्याला सहारा नाही त्याला सहारा दिला, ज्याला वचन भेटलं नाही वचन सुद्धा परमेश्वराने येशू सांगितलं, ज्याला खाण्यासाठी अन्न भेटलं नाही त्याला खाण्यासाठी अन्न दिलं, पिण्यासाठी पाणी नाही त्याला पिण्यासाठी पाणी दिलं, राहण्यासाठी जागा नाही त्याला राहण्यासाठी जागा सुद्धा दिली. येशू ख्रिस्ताने येशू ख्रिस्ताने सर्वांची मदत केली, सर्वांची हेल्प केली. आणि इथे आत्मे या जगामध्ये पृथ्वी तलावर इतका आत्मे भटकत होते, वाईट मार्गाला जात होते, वाईट रस्त्याला जात होते, चुकत होते, भासत होते, पण त्याच लोकांना येशू ख्रिस्ताने जीवनाचा मार्ग दाखवून दिला आणि त्याला चला, कारण की हाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणारा रस्ता आहे.
आमेन. हालेलुया हालेलुया. 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 बघा, तेव्हा सांगण्यात आलं, तेव्हा त्या लोकांना समजायला लागलं की खरोखर येशू ख्रिस्त हा मार्ग आणि सत्य आणि जीवन तोच आहे. येशूने काय सांगितलं सुरुवातीला? मार्ग व सत्य जीवन मीच आहे, माझ्या देवाने आल्यापासून कोणीही पित्याकडे जात नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूने सांगितलं की माझ्या मार्गाला, माझ्या मागे या, माझ्या मागे या. जो कोणी माझ्या मागे येईल त्याला मुळीच भूक आणि ताण लागणार नाही. आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. कारण की माझ्या पित्याच्या घराला काहीही कमी नाही आहे, भरपूर आहे. आमेन. बघा, येशूच्या मागे जो कोणी चालतो तो कधी दुःखात आणि संकटात आणि पापात पडणार नाही, पण परमेश्वर त्याला सांभाळेल आणि त्याच्या बरोबर घेऊन जाईल. आमेन. म्हणून सांगण्यात असं येते की येशू ख्रिस्ताबरोबर चाललं पाहिजे, आपण येशूचं ऐकलं पाहिजे. बघा, आज मरतेचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 26 ते 33 पर्यंत वचन सांगण्यात येत आहे. मरते शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 26 ते 33 पर्यंत सांगण्यात येते आहे. आपण एक एक ओळ वाचत जायचे आहे. हे समजून घ्या, नीट घ्या, लक्षात घ्या. हालेलुया. हालेलुया. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते बिहून ओरडले. बघा, ज्या वेळेस येशू ख्रिस्त गलिलाहून दुसऱ्या नगरी जात असताना मध्यरात्रीच्या वेळेस तो समुद्रावर ते शिष्य होडीतून जात असता, होडी पाण्यामध्ये मध्ये गेली. येशू त्यांच्या बरोबर नव्हता आणि शिष्य मात्र होते. ज्या वेळेस पाण्यावरून चालताना ते शिष्याने येशूला पाहिलं, त्यावेळेस ते शिष्याने काय मला शंका धरली, संशय काय धरला? हा भूत आहे, हा पाण्यावरून चालत आहे, तो भूत आहे. हालेलुया हालेलुया. 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 तेव्हा त्याच्यानंतर काय सांगण्यात येत आहे? परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. हालेलुया. हालेलुया. बघा, ज्यावेळेस त्या शिष्यांच्या मनात शंका होती, हा तर भूत आहे, भूत पाण्यावर चालत आहे, त्यावेळेस येशूने काय उत्तर दिलं? लगेच. परंतु येशूने त्यांना लागलंच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. बघा, परमेश्वर येशू ख्रिस्त कोणालाही घाबरटपणा देत नाही आणि जास्ती अंधारात पडते अशा वेळी लगेच तो उत्तर देतो. हालेलुया हालेलुया. 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 कारण की घाबरू नका, मी आहे असं म्हणल्यावर पेत्राने काय उत्तर दिलं असेल? तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. हालेलुया. हालेलुया. तेव्हा पेत्राने काय उत्तर दिले? प्रभूजी, तू जर असतील, मला आज्ञा कर की मी सुद्धा पाण्यावर चालू शकेल, मला तुझ्याकडे येण्याची मला आज्ञा कर. येशूने काय सांगितलं? ये. हालेलुया. हालेलुया. येशूने काय सांगितलं? ये. त्याच्यानंतर काय सांगत आहे? त्यांनी म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरला आणि पाण्यावरून चालू लागला. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस येशूने सांगितलं त्यावेळेस पेत्र लगेच तारवातून पाण्यावर चालू लागला. हालेलुया. हालेलुया. पाण्यावर चालणारे असं कशी गोष्ट वाटते ना? पण ज्यावेळी येशू ख्रिस्ताने सांगितलं, जर तू शंका धरू नकोस, संशय धरू नकोस, तुला मी आज्ञा करताय, तू ये माझ्याकडे. पेत्र लागला तर होडीतून खालती उतरला, पाण्यावर चालू लागला. हालेलुया. 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 बघा, पेत्र हा पाण्यावर चालू लागला. आश्चर्याची गोष्ट, हे कसं काय शक्य आहे? त्याचे शिष्य सुद्धा, जे होडीमध्ये बाकीचे शिष्य होते सुद्धा चकित झालं, हे कसं काय शक्य आहे? जसं हा पेत्र तर जसं जमिनीवर चालतो तसं पाण्यावर चालू लागला. मध्ये गेल्यावर मोठा तुफानी वारा आला, लाट उसळायला लागले. तेव्हा ते पेत्राने ते लाटांकडे पाहिलं. पेत्राच्या मनात संशय आला, घाबरटपणा आली. एवढा मोठा लाट आला तर मला पाडणार की मला बुडवणार का काय? मग त्याने अल्पविश्वास केला. काय केला? अल्पविश्वास केला. मग तो बुडायला लागला. बघा, त्याच्यानंतर काय सांगत आहे हे पण ओढवायचे. परंतु वारा पाहून तो भेला आणि ओढू लागला. असत ओरडून म्हणला, प्रभूजी, मला वाचव.
हालेलुया. हालेलुया. बघा, ज्यावेळेस वारा आला, वाऱ्याला पाहून तो घाबरला आणि बुडू लागला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, प्रभूजी मला वाचा. अजून येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? हालेलुया. हालेलुया. बघा, येशूने त्याचा हात धरला, हात पकडला आणि त्याला वाचवले. अरे अल्पविश्वासी, तू मनात संशय का धरला? बघ, आज किती बाळ आला, किती संकट आलं, काही झालं, त्यावेळेस मनात संशय धरू नका. संशय धरला असल्यास आपण संकटात पडतो, आपण बुडले जातो. जसं पेत्र जसा बुडला तसं आपण संकटात बुडले जातो. हालेलुया. 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 बघा, आज विश्वास करत असाल आणि विश्वास जर पुढे पुढे करत असाल आणि मध्यंतरी जर विश्वास तोडत असाल तर हा झाला अल्पविश्वास. म्हणून कधीही अल्पविश्वास करू नका. पुढे काय सांगत आहे? मग ते तारवात चढण्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा काय सांगते, जेव्हा त्याचा हात धरला आणि हात धरल्यावर तो मग तारवात जाऊन बसला आणि जे तारवात बसलेल्या व्यक्तीने सांगितलं, त्याच्या पाया पडून म्हणाले, हा व्यक्ती खरोखर देवाचा पुत्र आहे. हालेलुया. हालेलुया. बघ, हा देवाचा पुत्र आहे असं त्याच्या ध्यानात आलं, त्याच्या मनात आलं. म्हणून सर्व काही याच्याद्वारे सर्व काही सत्य सांगण्यात असं येते की ज्यावेळेस आपण संकटात उतरतो, परीक्षेत उतरतो, त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये काय शंका, काय संशय धरायचं नसतो. आपण विश्वास फुल असतो, पण काय मनात संशय धरल्यावर आपण गुंतून जातो, आपण पडून जातो. हालेलुया. हालेलुया. हा चमत्कार अशासाठी तर करण्यात आला, अशासाठी दाखवण्यात आला, कारण की जे माझं शिष्य आहे त्यांना सुद्धा कळावं की मी परमेश्वराचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहे. त्यांना दिसावं म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्त पाण्यावर चालत आला. आज जो पाण्यातून मार्ग तयार करतो, आज मोसेद्वारे, एलियाद्वारे, एलिसाद्वारे जे पाण्यापासून दुभागला रस्ते तयार झाले, पण शेवटी येशूद्वारे काय झालं? पाणी दुभागला नाही, पाणी दुरुस्त झाला नाही, पण येशू खुद पाण्यावरून झालं. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे व्यक्ती सुद्धा पाण्यावर चालू लागले. म्हणून मनामध्ये काही संशय धरू नका. हे तर येशूने त्याचा पुत्र आहे असं म्हणून दिसावं आणि समजावं म्हणून ते दाखवलं. हालेलुया. आणि आज आपल्याला पण समजत आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो सुद्धा पाण्यावर चालत आहे. नाही या पृथ्वी तलावर जितका मानव आणि 36 कोटी देवता आहेत कोणीही चालला नाही, पण जो जिवंत देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे तो व्यक्ती चाललेला. हालेलुया. 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 म्हणून आज त्याचे शिष्य सुद्धा संशय धरल्यास पडलो गेलं, बुडू लागले. तसं आज आपण सुद्धा सेवा करत असताना, सेवेमध्ये असताना आपण सेवा करेल सांगतो, म्हणतो देवाला, पण मध्ये घेतो, मग मध्ये गेल्यावर आपण संसाराची चिंता पाहतो. म्हणजे संसाराची चिंता आहे नाही ती दिसून येते नाही, ते आपण गुंतले जातो. कारण की विश्वास तर ठेवणारे भरपूर आहेत, पण मध्यंतर गेल्यावर ते इकडे तिकडे पाहतात, म्हणून तो त्यांचा विश्वास अल्पविश्वास होतो. म्हणून येशू सांगतो, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरला? सर्वांना वचन फॉलो करते. हे वचन ते शिष्यांना सांगत नाही, वचन आपल्याला सांगते. आपल्याला ते सांगत, अरे अल्पविश्वासी, तुम्ही संशय का धरता? तुम्ही घरादाराची चिंता का करता? आणि आपण चिंतेमध्ये आपण गुंतून जातो. हालेलुया. विश्वास आपण किती करत असाल? आज विश्वास आपण मोहरीचे दाना इतका किंवा फुलं दाना इतका आपण विचार करत असाल. आज घरा गेल्यावर आपल्या कळते, वारंवार देवाकडे गेल्यास, माझं घर, माझं परिवार, माझे मुले बाळ काय करणार, काय खाणार, काय पिणार? हालेलुया. मग मी विश्वासित आहे, मी देवाचा सेवक आहे, देवा काय करू, काय करू? आता विश्वास मी फार केला, फार सेवा केली होती, पण आता मध्यंतरच मी तुला सोडून देणार आहे. माझ्याने नाही व्हायचा देव, आपण म्हणतो ना कधी कधी, म्हणतो की नाही? म्हणत का नाही? देवा मला जमायचं नाही, पण देव म्हणणार, अरे विश्वास,
मनात संशय का धरतोस? जर मी खुद परमेश्वर तुझ्या बरोबर आहे तर तू संशय का धरतोस? ज्या वेळेस देवदूत तुझ्या बरोबर चालत असताना तू संशय धरलास नाही, पण जगाचा प्रकाश आज खुद तुझ्या बरोबर चालत आहे, संशय का धरतोस? कारण की जीवनाच्या भागात तर मी आहे. हालेलुया. जीवनाची भागात तर मी आहे, मी देणार आहे. मग संशय का धरतो आपण? हालेलुया. आश्चर्याची गोष्ट आहे. का धरत असाल? आज तुम्हाला हे वचन कळलं असतं, मला दया पाहिजे, मला यज्ञ नको. हे वचन सगळ्यांना समजलं असतं, सर्वांना कळलं असतं, तर देवाचं वचन जे काय आहे एक एक मुद्दा सुद्धा आपण कळलं असतं. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ कोण सांगणार? ह्याचा जर अर्थ कळला असता तर कसलीही चिंता केली नसती. हालेलुया. हालेलुया. ह्याचा अर्थ काय सेवान? आज येशू त्याच्या दूतांना आज्ञा करून पाठवायचं सांभाळण्याकरिता, पण तोच येशू आज मानव बनून आपल्याला सांभाळण्याकरिता, आपण पापात पडत होतो, पापात बुडत होतो, पापात भासत होतो, म्हणून तो आपल्याला सांभाळण्याकरिता आणि पापातून काढण्याकरिता येशू खुद आला. आपला हात देण्याकरिता तो खुद आला आणि पापातून आपण त्याला काढलं, त्याने आपल्याला काढलं आणि आपल्याला स्वर्गीय पित्याचं वचन दाखवलं आणि त्या मार्गाला चालला सांगितलं. तरी पण आज आपण खचतो, भासतो, बुडतो, सेवा करून सुद्धा आपण देवाला नाकारतो. का? मला दया पाहिजे, मला यज्ञ नको, ह्याचं तर कोणी सांगतच नाही. काय यज्ञ पाहिजे, दया नको? दया पाहिजे, यज्ञ नको. हालेलुया. हालेलुया. ह्याचा अर्थ काय असेल? हालेलुया. 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 येशू हा किती वेळा त्यांनी तिथे सुद्धा सांगितलं, ज्यावेळी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता, 2000 वर्षापूर्वी आधी आला होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मला दया पाहिजे, यज्ञ नको. असं जे मोठे मोठे पुढारी लोक होते ह्या लोकांना तो सांगत होता, त्याच्या विरोधाने सांगत होता, त्याचा विरोध करणाऱ्यांना सांगत होता, सर्व मानवाला सांगत होता. तुम्ही ह्याचा जर अर्थ समजला असता तर तुम्हाला कळलं असतं की देवाचा पुत्र कोण आहे आणि देवामध्ये काय चालत आहे, देव कोण आहे. हालेलुया. हालेलुया. देव काय म्हणतोय? आज ते लोक काय सांगतात? आम्हाला दया नको, आम्हाला यज्ञच बरा. काय काय पाहिजे तिला? आम्हाला दया नकोय, आम्हाला फक्त यज्ञ पाहिजे, असं ते लोकांचं म्हणणं होतं. म्हणून ते लोकांनी तेच केलं. दया नकोय, आम्हाला बली पाहिजे. म्हणून जो बली देणार होता येशू ख्रिस्त होता, पण ते येशू ख्रिस्ताने बली दिली. हालेलुया. येशू ख्रिस्ताने खुद बली स्वतःला ठरवलं आणि त्या क्रूस खांबावर बली दिली आणि सर्व मानव जातीला, सर्व मानवाला त्याने उद्धार करून त्याने मुक्त केलेला आहे आणि सोडवलेला आहे. आज येशू ख्रिस्ताने आपल्याला दया दिली. येशूने दया दाखवली नाही तर येशूने सर्वाला दया दिलेली आहे, कारण की येशू हा दया करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. 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 म्हणून आपण सुद्धा एकमेकावर दया केली पाहिजे. असं का वारंवार ते सांगण्यात येत आहे? आपण दया प्रीती करतच नाही. कधी कधी राग करतो, कधी कधी मनात खुरपूर करतो, असे बरेच होत आहे. सर्वात महापाप हा मनातला राग आहे, पण हाच मनातला राग आपण काढून टाकायचा असतो. हालेलुया. हालेलुया. संचय धरल्यास आपल्याला राग येतो, काही येते, पण हाच राग महापाप आपण आपल्या मनातून काढून दूर करा आणि आपल्यामध्ये दया प्रीती ठेवा. यज्ञ नको घेऊ, फक्त दया घे. कारण की ज्या वेळेस दया असेल तेव्हा आपल्या बली कधी देणार नाही. पण ज्या वेळेस आपल्यामध्ये दया नसेल त्यावेळेस आपल्याला ते दिसून येईल, मला यज्ञच पाहिजे, मला बली द्यायचे. हालेलुया. म्हणून आपल्याला कोणाची बली द्यायची नाही, कोणावर राग चेष्टा करायची नाही. आपल्यामध्ये दया आणि प्रीती पाहिजे, कारण की परमेश्वर आपल्याला सांभाळणार आहे. जो कोणी देवावर विश्वास ठेवत आहे, जो कोणी देवावर प्रीती करत आहे, तो ईश्वर विश्वास ठेवणारा, ईश्वर प्रीती करणारा, तर परमेश्वर आपल्याला प्रीती करणार आहे. हालेलुया. काय सांगत आहे? आज येशूने
आपण बुडत असल्यास त्याने वाचवलेला आहे, धरलेला आहे, सांभाळलेला आहे. आणि जेव्हा काहीतरी कृत्य दिसून आला, जेव्हा त्याचे कृत्य दिसून आला, जो कृत्य त्याने केला, की येशूने त्या पेत्राला हात धरून सांभाळलं, पाण्यावर जाण्याची आज्ञा केली. पेत्र चालला सुद्धा. संजय धरल्यावर तो बुडू लागला. पुन्हा हात धरला आणि हात धरून त्याला तलावामध्ये चढवलं. तेव्हा ते लोकांना समजलं, त्या शिष्यांना बाकीच्यांना समजलं की खरोखर हा येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पिता परमेश्वराचा पुत्र आहे. ते गौरव करत म्हणाले की देवाचा गौरव असो. हालेलुया. आणि एवढेच नव्हे, ते शिष्य सुद्धा म्हणाले. पण ज्या वेळेस येशूचा प्राण दिला, क्रूसावर खडून मारलं गेलं ना, त्यावेळेस सुद्धा काही सैन्याने येशूचा गौरव करत म्हणाले की खरोखर हा देवाचा पुत्र होता, येशूचा गौरव असो. हालेलुया. आणि वचनात देखील सांगितलेलं आहे, अल्फा ओमेगा, शेवट मूळचा. हालेलुया. आणि देवाचा मर्त्याच्या सुवर्तमान सुरुवातीला सांगत आहे 6वं आणि 9वं वचन. त्या लास्ट वर्ड मध्ये सांगत आहे देवाचं राज्य युगानुयुग आणि शेवटपर्यंत देवाचा गौरव असो. हालेलुया. मग महत्वाचं काय आहे? कृत्य महत्वाचं आहे का देवाचं वचन महत्वाचं आहे? हालेलुया. काय महत्वाचं आहे? वचन महत्वाचं आहे. या पृथ्वी तलावर जितकं काय मानव पाहत आहेत किंवा धरतीवर जितकं डोंगर टेकडे झाडे झुडपे जेवढं काय तुम्ही पाहत आहे, ते सर्व काय नष्ट होऊन जाणार. कारण की शास्त्रलेखामध्ये, या शास्त्रलेखामध्ये लिहिलेलं आहे, या पृथ्वी तलावरचं जितकं काय आहे तुम्ही पाहत आहे सर्व काही नष्ट होऊन जाणार आहे. पण या शास्त्रलेखात जे वचन लिहिलेलं आहे हे कधीही नष्ट होणार नाही. त्याच्या काना किंवा मात्रा पण एक सुद्धा नष्ट होणार नाही. ते युगानुयुग तसंच राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या मनात संचय असेल तर कसा काही ते राहणार आहे. बायबल आहे तर आपण नष्ट होणार, पृथ्वी तलावरचे डोंगर, मोठे मोठे डोंगर नष्ट होणार, तर बायबल पण नष्ट होणार असं आपल्याला वाटते. पण पित्याचं वचन आपल्यापर्यंत संदेश एक पोहोचवलेला आहे. पण पित्याचं वचन जी आज्ञा तिथे पण तीच आहे. हालेलुया. इथे नष्ट होणार म्हणून सांगण्यात आलं की आकाश पृथ्वी नष्ट होणार, समजा येथे नष्ट होणार, पण तिथे ते वचन कायम असणार. जोपर्यंत आपण आणि देवाचा कोकरा आणि देव हे आहे आपल्या बरोबर, तोपर्यंत देवाचं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. योहानाचं सुवर्तमान पहिल्याच म्हणत आहे की वचन हे सुरुवातीपासून होतं. प्रारंभिक शब्द हा देवापासून आणि शब्द मात्र हा देव होता आणि वचन तोच शब्द मात्र देवाचा मुखातून निघणारा एक वाणी, ती तोच सुद्धा देव. हालेलुया. 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 सांगण्याचा अर्थ आहे का प्रारंभिक शब्द देवाचा होता, देव शब्द हा देव होता आणि तोच देव आपल्या बरोबर आज येशू ख्रिस्त आहे. तो सुद्धा आज आणि युगानुयुग आणि शेवटपर्यंत आपल्या बरोबर चालणार आहे. त्या जिवंत देवाला आपण हाक मारला पाहिजे. केव्हाही कोणत्याही संकटात पडणार तेव्हा आज देवाची आठवण करा. देव खुद आपला सहाय्यक बनेल, सांभाळेल. आपण कुठे जायचं असेल, कुठे यायचं असेल, तेव्हा सुद्धा देवाला याद करा, आठवण करा. परमेश्वर खुद आपल्याला सहाय्यक बनणार, आपल्याला सुरक्षित पोहोचवेल आणि सुरक्षित घेऊन येईल. हालेलुया.